हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादीला भ्रष्ट पार्टी म्हणणाऱ्या मोदींनी नेत्यांवर कारवाई करावी, अन्यथा माफी मागावी। शरद पवारांचा हल्ला बोल। रात्री 9 वाजता TV9 मराठीवर महामुलाखत। मोदी शहा सत्तेत असेपर्यंत भाजपसोबत गेलेले परत येणार नाहीत। सत्तेत गेलेल्यांना यंत्रणेची भीती। अजित पवारांसह इतर नेत्यांबद्दल शरद पवारांचा दावा। बारामती जिंकून आणा असा भाजपचाच अजित पवारांना आदेश असल्याची माहिती। TV9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं विधान। पहाडेच्या शपथविधीबद्दल अजित पवारांना निर्णय चुकल्याची जाणीव झाली, म्हणून 2019ला महाविकास आघाडीत पुन्हा उपमुख्यमंत्री केलं। शरद पवारांचं स्पष्टीकरण। वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी। काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना लोकसभेचं तिकीट। महाराष्ट्रातील पळवलेले उद्योगधंदे परत आणू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत पीक विम्याचे निकष बदलू, ठाकरे गटाचा वचननामा प्रसिद्ध। 542 खासदारांमध्ये 10 जागा लढवणाऱ्यांकडून जाहीरनामा। यांच्यावर कुणाचाच विश्वास बसेल? शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यावर फडणवीसांची टीका। पवारांचे व्हिडिओ दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत ते दिसेल। फडणवीसांचा पवारांना इशारा, तर भाजपला पराभव लक्षात आल्यानं उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका। पवारांचा पलटवार। मोदीजी अनेक मंदिरात गेले, मात्र तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत? अयोध्येत गेलेल्या मोदींनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंचा पलटवार। शिरूरमधून लढवण्यासाठी शिंदेंनी ऑफर दिलेली कोल्हेंच्या दाव्याला भुजबळांकडून दुजोरा, तर कोल्हेंनी केलेला दावा धादांत खोटा असल्याची अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजपचे राहुल कुल राष्ट्रवादीसोबत आलास मंत्रिमंडळात घेऊ हा माझा शब्द आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजप आमदार राहुल कुल यांना ऑफर। पंकजा मुंडेंनी बीडवर लक्ष केंद्रित करावं। प्रीतम मुंडेंना नाशिकमधून लढवण्याच्या वक्तव्यावर छगन भुजबळांचा सल्ला। एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय समिती निर्णय घेईल। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, तर राजीनाम्यानंतर खडसे भाजपमध्ये गेल्याचं समजतो। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मुंबई दक्षिणमध्येच महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या प्रचारार्थ मनसे मैदानात। दादरच्या रुपारेल महाविद्यालयामधून प्रचार रॅली। मनसे नेते संदीप देशपांडेंसह पदाधिकारी प्रचारात सहभागी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विनोद पाटलांच्या घरी। विनोद पाटलांनी छत्रपती संभाजीनगरमधून माघार घेतल्यानंतर शिंदेंनी घेतली भेट। कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची विनोद पाटलांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।